राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या आणि अनेक उमेदवारांनी पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आपापले अर्ज दाखल केले। आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भाजपनं कठोर कारवाई करत त्यांचे परतीचे दोरच कापलेत आणि या सगळ्यामुळे पुणे शहर भाजपमध्ये मोठी खळबळ माजली आहे। बंडखोरांवर भाजपनं केली कठोर कारवाई। पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर पक्षशिस्त भंगाचा ठपका। पुणे विभागात तब्बल 69 जणांवर होणार कारवाई। नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं। 165 पैकी तब्बल 119 नगरसेवक भाजपचे निवडून आले। त्यामुळे पुणे शहरात भाजपचं आता एक हाती वर्चस्व असेल। भाजपला सत्ता मिळाली असली तरी भाजपनं देखील बंडखोर आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात एक मोठा निर्णय घेतलाय। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमधील अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली, भाजपच्या विरोधात काम केलं। याचा अनेक ठिकाणी भाजपला काहीसा फटका सुद्धा बसलाय। निवडणूक झाल्यावर पक्षाला घवघवीत यश मिळाल्यावर ज्यांनी बंडखोरी केली, पक्षाविरोधात काम केलं अशांनी पुन्हा भाजपसोबत संपर्क साधला। अनेक जण भाजपच्या पुन्हा संपर्कात येऊ लागले। पुणे शहर भाजपनं निवडणुकीमध्ये पक्षाला दगा दिलेल्यांची यादीच तयार केली आहे। या यादीमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 69 जणांची नावं कारवाईसाठी प्रदेश भाजपला पाठवण्यात आली आहे। ज्यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात थेट अन्य पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली किंवा निवडणुका लढले, अशा जवळजवळ 69 जणांवरती कारवाई करण्यात आली आणि ही कारवाई पुणे शहर भारतीय जनता पार्टीने प्रदेश भारतीय जनता पार्टीची या विषयात चर्चा करून प्रदेशाध्यक्षांना या संदर्भातलं एक पत्र दिलं आणि त्यांच्या निर्णयाअंती ही कारवाई करण्यात आलेली आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवण्यात आलाय। तर यादीतील 69 जणांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। या कालावधीमध्ये त्यांना कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिलं जाणार नाही असं पक्षानं स्पष्ट केलं। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांच्या बाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही असा ठाम संदेश पक्षानं दिला आहे। 6 वर्षाकरता हे जे कॅन्डिडेट म्हणून अन्य पक्षात जाऊन लढले, अशांना 6 वर्षाकरता भारतीय जनता पार्टीतनं निलंबित करण्यात आलेले, अशा पद्धतीची ही कारवाई आहे। असे काही कॅन्डिडेट आहेत की जे 100 मतांनी पडले, 150 मतांनी पडले। मला असं वाटतं की हा मेसेज देणं आवश्यक आहे। ही प्रवृत्ती आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे, याकरता ही कारवाई केलेली आहे। पुण्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालं। पुढे 4-5 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीये। भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो। त्यामुळे भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यानं पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा थेट संदेशच या निमित्तानं भाजपनं दिल्याचं जाणकारांचं मत आहे। भाजपने आज ही जी काही कारवाई करून त्या सगळ्यांची काय म्हणजे 6 वर्षासाठी तरी सगळ्यांचे दरवाजे बंद केलेले। याच्यात मला वाटतं भाजपने हा कठोर मेसेज दिलाय की जर पक्षात अशा पद्धतीचं कोण वागणार असेल, पक्ष आदेश मोडणार असेल, बंडखोरी करणार असेल तर त्यांना पक्ष शिस्त म्हणून पुन्हा पक्षाच्या याच्यात परत येण्याचा कुठला अधिकार नाही आणि तशा पद्धतीची कारवाई करून त्यांनी तो मेसेज दिलेला आहे। निवडणुका झाल्या की राजकारणामध्ये पराभूत झालेले आणि अनेक जण पक्ष सोडलेले पुन्हा पक्षामध्ये जातात, पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करतात। मात्र अशा गोष्टी या पक्षशिस्तीच्या विरोधात आहे। ज्या पक्षांनी वाढवलं, संधी दिली, त्याच पक्षाला ऐन निवडणुकीमध्ये सोडून जायचं आणि गरज लागली की पुन्हा यायचं, या प्रक्रियेला कुठेतरी भाजपनं ब्रेक लावला। आगामी काळात याचे भाजपात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या कारवाईतून भाजपनं बंडखोरांचा हिशोब चुकता केलाय अशी चर्चा निष्ठावानांमध्ये सुरू आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।